हे मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन आणि गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना। तर सकाळचे 8 वाजलेले आहे आणि सचिन विहांशला रेडी करतो आहे, कारण विहांशच्या स्कूलमध्ये ना आज फ्रीडम फायटर्स फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे। तर एक दिवसाच्या आधीच जे आहे 1-2 दिवसाच्या आधीच जे स्कूलने आहे ग्रुपमध्ये टाकलेलं होतं। आधी आम्ही त्याला चाचा नेहरू बनवणार होतं, मग विचार केला की चाचा नेहरू जे आहे ते खूप कॉमन आहे आणि खूप मुलं बनून येणार, तर मग आम्ही आदल्या दिवशी डिसाईड केलं की त्याला भगतसिंग बनवायचं। तर व्हाईट शर्ट नव्हतं, तर व्हाईट शर्टसुद्धा मार्केटमध्ये जाऊन आम्ही खरेदी करून आणलेलं आणि कॅप जे आहे ते आमच्या नेबर्सकडून आम्हाला भेटून घेतलेली होती, त्यामुळे कॅपचं टेन्शन भेटलेलं होतं। आणि इथे जे आहे सचिन त्याला रेडी करतो आहे, त्यानंतर मूछ वगैरे जे आहे ते सगळे मी त्याला काढून दिलेली होतं आणि शूट जे आहे ते राहून गेलेलं, खूप घाई झालेली होती आणि व्हॅन येणार होती, त्यामुळे बाकीचा जो BTS आहे बिहाइंड द सीन्स व्हिडिओ आहे ना तो राहून गेलेला काढायला। काही स्पीचसुद्धा मी त्याच्याकडून रेडी करून घेतलेली होती आदल्या दिवशी, पूर्ण मी त्याच्याकडून बोलवून घेतलेलं होतं, तर ते सुद्धा जे आहे मी मागे टाकणार आहे, तर ते सुद्धा स्पीच तुम्ही नक्की बघा। फ्रीडम फाइटर ठीक आहे, इकडे बघ कॅमेराकडे। हॅलो आणि गुड मॉर्निंग एव्हरीवन। दुसरा दिवस झालेला आहे। आदल्या दिवशी विहांशचं तुम्ही बघितलेलंच असेल की त्याला आम्ही छान रेडी केलेलं होतं भगतसिंगच्या कॉस्ट्यूममध्ये, खूप छान, आणि त्याने खूप कॉन्फिडन्सली स्टेजवरती जाऊन सगळी स्पीच जी आहे ती म्हटलेली बरोबर। आणि मॉर्निंग झालेली आहे आणि विहांश जे आहे मी त्याला इथे कामाला लावलेलं आहे। त्याला म्हटलं की सगळ्या झाडांना तू पाणी देऊन दे। तसं तर रोजचं त्याचंच काम आहे की झाडांना पाणी देणं, आणि तो आवडीने करतो। आणि हे जे आहे माझे झाडं आहेत, मी तुम्हाला कधीतरी जे आहे माझ्या बाल्कनीचा टूर व्हिडिओ नक्की देईल। तर असं आहे की आज आमचा विचार आहे मूवी बघायला जायचा, आणि आम्ही आधी ना सय्यारा मूवी बघायला जाणार होतो, पण मग माझ्या भावाने सजेस्ट केलं की सय्यारा बघायला जाण्यापेक्षा तुम्ही ना नरसिम्हा मूवी बघायला जा। तर आज आमचा तोच विचार आहे, नरसिम्हा मूवी बघायला जायचा। ऑलरेडी जे तिकीट्स आहे ते आम्ही बुक केलेले आहे आणि 7 वाजताचा शो आहे। विहांशला पाणी टाकायला सांगितलेलं होतं, पण विहांशने ना पूर्ण बाल्कनी जी आहे ते ओली करून टाकली आणि बाल्कनीमध्ये सगळं पाणी पाणी करून टाकलेलं। एनिवे काम तर करतोय ते महत्त्वाचं आहे। हाय विहांश, हाय कर, डान्स करा। आज झालं असं होतं की सगळे कामं झालेले होते, पण घराला पोचाच बाकी होता। तर म्हटलं की घराला आता पोछा मारून घ्या, पण प्रॉब्लेम असा होतो की विहांश जर घरात असला की घरातले ना कामं थोडेसे करायला डिफिकल्ट जातं, कारण मध्ये मध्ये जास्त तो करतो, आणि मी जर पोछा मारत असेल तर त्यालासुद्धा पोछा मारायचा असतो। तर मग मी इथे ना एक आयडिया लावलेली आहे। तर माझ्याकडे ना एक जुना मॉप होता, त्या मॉपला ना मी असा माझा टी-शर्टचा जो कपडा आहे तो लावून घेतलेला आहे, आणि त्याला काहीतरी ॲक्टिव्हिटी काहीतरी टास्क द्यायचं। मग मी त्याला सांगते की तू पण बाल्कनीमध्ये पोछा मार। तर इथे ऑलरेडी बाल्कनीमध्ये पाणी पाणी केलेलं होतं जे की मी पुसलं होतं, तर त्यातला तिथे मी आता सांगते की तू बाल्कनीमध्ये पोछा मार। तर असं मी त्याला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते। एनिवे संध्याकाळ झालेली होती आणि 6 वाजलेले होते आणि आता आम्ही निघालेलो मूवी बघायला। आमच्या घरापासून थिएटर ॲक्च्युली जवळ आहे, 5-10 मिनटाचा रस्ता आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा जो आहे हा व्ह्यू दाखवते आहे। आणि आम्ही नाशिक सिटीमध्ये राहतो आणि आम्हाला 2-2.5 वर्ष झालेले आहे नाशिकमध्ये शिफ्ट होऊन, आणि नाशिक सिटी खूप सुंदर आहे, वेदर खूप सुंदर आहे, ॲटमॉस्फिअर खूप छान आहे। आणि आम्ही पोहोचलेलो होतो, तर आता आम्ही इथे आलेलो थोडंफार खायला आलेलो होतं, कारण घरून काहीच खाऊन आलेलं नव्हतं।
तर माझ्यासाठी वडापाव आणि सचिनने कचोरी ऑर्डर केलेली होती आणि आम्ही नाशिक रोडमधील फेमस जे शॉप आहे क्वालिटी स्वीट्स तिथे आलेलो होतो आणि म्हटलं मूवी सुरू होण्याच्या आधी थोडंसं पेट पूजा करा आणि आम्ही थिएटरला आलेलो आहे. मूवी अजून स्टार्ट व्हायची होती. 6:30ला आम्ही आधीच पोचून गेलेलो होतो. त्यामुळे मग म्हटलं की विहांशला एंगेज ठेवायचं आहे, तर विहांशसाठी स्मॉल साईजचा आम्ही ते पॉपकॉर्न घेतलेला होता. त्यानंतर आम्ही 3Dमध्ये शो बघणार होतो, तो गॉगल्ससुद्धा कलेक्ट केलेले आणि मूवी सुरू होण्याच्या आधी मस्तपैकी ते आम्हीसुद्धा फोटो व्हिडिओज वगैरे काढून घेतलेले. आणि आमच्यापेक्षा जो आहे विहांश जास्त एक्सायटेड होता, कारण त्याला ऑलरेडी घरून सांगितलं होतं की नरसिंह अवतार काय असतो, प्रल्हाद कोण आहे, त्यामुळे त्याची एक्साइटमेंट लेवल आहे ती वाढलेली होती. आणि मूवी जो आहे तो कसा आहे तो मी तुम्हाला घरी गेल्यावरती रिव्ह्यू माझेसुद्धा शेअर करेल. ऑलरेडी 1 महिना झालेला आहे, मूवी सुरू झालेली आहे, तरीसुद्धा थिएटर आहे पूर्ण गच्च भरलेलं होतं. यावरून तुम्ही कल्पना करू शकता की प्रेक्षकांना मूवी किती आवडते आहे ते. तर मंडळी मूवी बघून आलेलो आहो. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि ब्लॉग एंड करायचा होता. तर म्हटलं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मी तुम्हाला घरी आल्यावरती सांगेल की मूवी कशी आहे. तर मूवी खूप सुंदर आहे. प्रत्येक वयोगटातील लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येकजण ही मूवी बघू शकतो. IMDb रेटिंगसुद्धा 9.3 की 9.4 असे IMDb रेटिंगसुद्धा आहे. आणि त्यानंतर 3Dमध्ये पहा, 3Dमध्ये पाहायला खूप मजा येतं. आणि त्यानंतर जे नरसिंह अवतार जे आहे विष्णू भगवानचा, जो एक अर्धा मानव आणि अर्धा सिंह हा जो त्यांनी अवतार घेतलेला होता, त्यांची क्लायमॅक्समध्ये जी एंट्री दाखवली आहे अतिशय जबरदस्त आहे. अंगावरती एकदम शहारे येतात, काटे येतात आणि अक्षरशः असं आपण बघतोय की भगवान विष्णूचा लाईव्हमध्ये बघतोय असं वाटतं. आणि तुमच्या लहान मुलांना तर नक्की दाखवा ही मूवी, कारण देवाबद्दलची श्रद्धा, आपली संस्कृती आणि आपली हिस्ट्री काय होती, नरसिंह भगवान काय होते, त्यांनी का बरं अवतार घेतला, प्रल्हाद कोण होते, त्यांची देवाबद्दलची श्रद्धा, विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मुलांना हिस्ट्री आणि ॲनिमेशन पद्धतीने जर सांगायचं असेल तर खूप सुंदर मूवी आहे. तुम्ही जाऊन नक्की बघा. आता तर वीकेंड आहे, 15, 16, 17 सुट्टी येत आहे, तर तुमच्याकडे वेळ आहे मुलांना घेऊन जायला, कारण खूप जास्त गरजेचं आहे. अशी मूवी जी आहे त्या खरंच बनायला पाहिजे आणि लहान मुलांसाठी त्यांचं नॉलेज वाढवण्यासाठी, त्यांची देवांबद्दलची श्रद्धा वाढवण्यासाठी खूप चांगली मूवी आहे. आणि हा काही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. मी जस्ट माझे एक जेन्युइन आणि ऑनेस्ट रिव्ह्यू ते शेअर केलेले आहे. तर मी अपेक्षा करते की तुम्हाला आजचा जो ब्लॉग आहे तो आवडला असेल. तर आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या. चलो बाय. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय.